निशी कब से दरवाजा नहीं खोल रही है, कब से बुला रहे हैं, कोई रिस्पॉन्स ही नहीं दे रही है. म्हणजे मला कळलं नाही का. आणि नीरजराव कुठे. नीरज बाहेरगावी गेलाय त्याच्या बिझनेस मीटिंगसाठी, म्हणून ती रागावली आहे. काल रात्रीपासून तिने स्वतःला कोंडून घेतलंय. मी जेवणासाठी खूप फोर्स केला पण ती नाही आली जेवायला. सकाळी चहासाठी सुद्धा नाही आली. इथे आल्यापासून फार विचित्र वागते. आणि नीरज सुद्धा किती सहन करणार ना. म्हणजे काय झालंय. मेघना, अब ये सब बातें करने का वक्त है क्या? पहले निशी को तो देखो. हो आलेच. निशी निशी बेटा, निशी दरवाजा उघड बघ बाहेर कोण आलाय. निशी. निशी निशी भाभी दरवाजा खोलिए भाभी. निशी निशी. निशी बाळा, निशी बाळा बाहेर ये ना, आम्ही आलोय. दादा आम्ही आलोय तुला भेटायला. दादा हे बाळा काय झालं. दादा मला इथे नाही राहायचंय. आपण जाऊयात. नाही मला इथे नाही राहायचं. आपण जाऊयात. मला नाही राहायचंय. हो हो आम्ही आलोय ना बाळा. हा निशी बेटा, ऐसी क्या बात हो गई? नीरज से नाराज हो ना, तो वो जब आएगा तो मिलकर बात कर लेंगे. ऐसे गुस्सा नहीं होते बेटा. आपण जाऊयात. मला नाही राहायचं इकडे. मला खूप भीती वाटते. पण निशी एवढा काय झाला. आपण तिथे थांबून आम्ही आलोय ना. करू नको, आम्ही आलोय. मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल लगेच. या विषयावर आपण नंतर बोलूया. आधी मला निशीशी बोलावं लागेल. एवढी का घाबरली आहे, का रडतेय. आम्ही आलोय ना. ओवी, अगं तू काय करतेयस आणि एकटीच का करतेयस. मंजू अख्खी अगं निशी येते ना आज. ती तिची रूम जशी सोडून गेली होती ना तशीच तिला दिसायला हवी, म्हणून थोडं आवडते. तू राहू दे ना, मी करते सगळं. तुला सांगते ओवी, चारू इथे राहत होती ना, अरे बाप रे एवढा पसारा करायची. मग तू मांगरात गेल्यानंतर मीच यायचे 2-4 दिवसात आणि मग सगळा पसारा आवरायचे.
मंजू काकी आय एम सॉरी. का? काय झालं? तुला माझा राग आला असेल ना. मी चारूचं खोटं सगळ्यांसमोर आणलं आणि ऐन मुहूर्तावर तिचं लग्न मोडलं. मंजू काकी बट ट्रस्ट मी हे मुद्दाम नाही केला ग. माझा चारूशी असा काही पर्सनली इश्यू नाही आहे. मला फक्त श्रीनिवास इनोसंट हे सगळ्यांसमोर प्रूव्ह करायचं होतं. तो ज्यात अडकला होता ना त्यातून बाहेर काढणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. ओवी, मला माहिती आहे सगळं. अगं मी नाही रागवले तुझ्यावर. हे बघ, तू तिचं खोटं समोर जरी आणलं नसतंस ना तरी आज ना उद्या ते उघडकीस आलंच असतं. पण तोपर्यंत खोतांची खूप बदनामी झाली असती. खूप उशीर झाला असता ग. श्रेणूचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पण ओवी, अगं तुझ्यामुळे मोठा अनर्थ टळला. आमची इज्जत वाचवलीस तू. मंजू हे बघ, हे घर ना कायम तुझं ऋणी राहील. तुला सांगते ना ओवी, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता सगळं छान होणार आहे. हे बघ, लालिताई पण आल्या. हो ना लालिताई, मोठा अनर्थ टळला. ओवी, तू लालिताईंचं काही टेन्शन घेऊ नकोस हा. त्यांचा राग आज ना उद्या जाईलच. आणि मानाला पण लावून घेऊ नकोस हा. मंजू काकी मी कसलंच टेन्शन घेत नाही. हे बघ, मी आत्ता फक्त निशीचा विचार करते. ती येते, मी इतकी एक्सायटेड आहे ना. मी काय करू आणि काय नाही असं झालंय मला. माझा मुलगा तुझ्यापेक्षा बेटर लाईफ पार्टनर तो डिझर्व करतो. समवन लाईक निकिता. हे मूल जन्माला येऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार. मार्क माय वर्ड्स. आणि जर तुला तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी असेल तर माझ्या मुलाला कायमची सोडून जा. आई, मला मला माझ्या हातून मी मरून जाईल. मी मरून जाईल. मला मरून जाईल. नाही बाळा, असं काही एक बोलू नको. या बघ, तुका काही एक होणार नाही. असं अभद्र नको बोलू. मला वाचव. निशे बघ, सर्वेश्वरावर विश्वास ठेव. तुका काही एक होणार नाही. आम्ही आहोत ना. मला वाचवा. मला वाचवा. नाही एवढं तुका काय. नीरजराव, माझ्या मुलीच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे याचा जाब मी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. याआधी माझ्या मुलीला मी असं कधीच पाहिलं नव्हतं. माझा विश्वास बसत नाही की माझी निशी विनाकारण असं वागू शकते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी हे सगळं घडवून आणलंय? मी निशीला त्रास दिलाय? अगं मॉम, तुला ब्लेम करत नाहीये मी, पण मला समजत नाहीये की निशी असं का वागतीये ते. एक मिनिट नीरज. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोघं डिनरला गेला होता. तिथे तुमच्या दोघांमध्ये वाद झाले. कशावरून झाले, का झाले मला काहीच माहित नाही. पण जेव्हापासून तुमच्या दोघांचं भांडण झालं होतं त्या दिवसापासून निशी खूप विचित्र वागत होती. तू बँगलोरला होतास, कामामध्ये होता. तुला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आम्ही तिची सगळी मनमानी सहन करत होतो. उलट तिला बरं वाटावं म्हणून तिला मी किटी पार्टीला घेऊन गेले होते. पण ती मुलगी अर्ध्या रस्त्यावरूनच परत घरी आली. बरं आली ते आली, स्वतःच्या रूम मध्ये जाऊन बसली, बाहेर आलीच नाही. लॉक करून घेतली होती तिने रूम. तुला माहितीये नीरज, जवळजवळ आम्ही तासभर रूमच्या बाहेर होतो. तिला हाका मारत होतो, निशी बाहेर आहे, निशी बाहेर आहे, पण हू किचू नाही. बघितलं तिने काय केलं? तिने स्वतःच्या आई वडिलांना फोन करून बोलावून घेतलं. विचार साहिलला. आणि जसे ते तिचे आई वडील आले आणि वडिलांनी जशी हाक मारली तशी लगेच बाहेर आली ती.
आणि आम्हाला काही न सांगता ते त्यांच्या मुलीला घेऊन गेले, काही डिस्कशन न करता सरळ सरळ घेऊन गेले. ही कुठली पद्धत? बरं, तिने एवढं सगळं केलं आणि तू दोष मला देतोयस. निशीचं हे वागणं चुकीचं आहे, हे कळत नाहीये का तुला? समझ में नहीं आ रहा है निशी ने ऐसा क्यों किया. पर भैया ऐसा भी क्या हो गया था? कौन से पति पत्नी में झगड़ा नहीं होता बताइए. पर इसका ये मतलब तो नहीं ना कि अपने माँ बाप को बुला और चुपचाप उनके साथ अपने घर निकल ले, वो भी किसी को भी पूछे बिना बताए बिना. निशी ने ये बहुत गलत किया है. निशी को कोई कुछ नहीं कहेगा भाभी, सब तुम्हें ही सुनाएंगे क्योंकि उसे यहाँ कोई नहीं जानता और तुम्हें सब पहचानते. मी पण गेले 2-3 दिवस तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. ती माझ्याशी बोलतच नाही, माझे फोन कॉल्स अटेंड करत नाही. मी परत तिला एकदा कॉल करतो, मला विचारायचं नेमकं घडलं काय. नाही. मॉम प्लीज. कसं बोलणार आहेस? कसं म्हणजे? म्हणजे तिचा फोन रूम मध्ये, कसं बोलणार आहेस तू? हां ठीक आहे, मग मी दादांना कॉल करतो, त्यांच्या नंबरवर ते देतील निशीला कॉल. अजिबात नाही. मॉम प्लीज. नाही म्हणजे नाही. मॉम. तू तिला फोन करणार नाही. नीरज, तू प्रवासातून आलास, फ्रेश हो. आणि अशा अडाणी मुलीला डोक्यावर बसवायची काही गरज नाहीये. तुझंही काही स्टेटस आहे की नाही, आणि तो जपला नाहीये ना, म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली आहे. नीरज, तुम टेंशन मत लो, कल बात कर लेना. कल तक उसका गुस्सा ठंडा हो जाएगा और फिर दादा और उमा जी भी उसे समझा ही देंगे. उसे थोड़ा वक्त दे दो. नाही 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 डॅड, निशीशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी कॉल करतोय तिला. नीरज, नाही. नीरज, तिला फोन करायचा नाही, सांगितलं ना तुला मी. कोणा? बोला नीरजराव. नमस्कार दादा, मला निशीशी बोलायचं. निशीचा आत्ता कुठे डोळा लागतोय? प्रवासात जागीच होती ती. हां ठीक आहे, मग मी तुमच्याशी बोलतो. दादा, तुम्ही असं कसं निशीला इकडनं घेऊन जाऊ शकता? तिचा कसला तरी गैरसमज झालाय, मला एकदा तिच्याशी बोलायचं. दादा, मला खरंच काहीच माहीत नव्हतं. घरी आल्यावर मला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. हे बघा नीरजराव, आत्ता निशिगंधा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आम्ही नांदिवलीमध्ये जवळजवळ पोचलोच आहोत. आज तिला आराम करू दे, आपण उद्या बोलूयात. हो, तर मी उद्या फोन करतो. पण दादा, मला समजू तरी द्या की ती कसला राग धरून बसली आहे एवढा. म्हणजे माझं एवढं काय चुकलंय की तिला माझ्याशी बोलायची इच्छा होत नाही निशीला? असे बरेच प्रश्न आम्हालाही पडलेत नीरजराव, ज्याची उत्तरं आम्ही आमच्या मुलीशी बोलून जाणून घेऊ. म्हणून म्हणतोय, आज बोलायला नको, उद्या बोलूयात. दादा, काय झालं? नाही बोलली ना तुझ्याशी? सांगितलं होतं मी तुला, नको कॉल करूस, पण ऐकलं नाहीस तू माझं. काय बंधू, हे आपले दादा आणि उमावणी विजयरावांच्या गाडीतनं लगेच येत आहेत. थांबले नाहीत ते निशीकडे. ए श्रीनू, तू निशीकडे गेलास तेव्हा तिकडे सगळं आलबेल होतं ना रे? म्हणजे असाच तरी व्हाया. माका काय वाटतं माहितीये काय, की निशीलाच राहावलं नसणार, कधी आपल्या घरी जाता असं झालं असणार ते का, म्हणून ती म्हणाली असेल की मी पण येते. झालं असेल. किंवा असंही कारण असेल, मुलीच्या सासरी फार राहत नाहीत किंवा मुलीच्या सासरी पाण्याचा घोट सुद्धा घेत नाहीत. अशी रीत आहे ना आपल्याकडे, म्हणून नसतील राहिले. या पण जुन्या काय माहित,
हा तिकडे मेघनाताई आणि बाकीची सगळी लोक निशीशी नीट वागले नसतील, नाहीतर मग त्यांच्या एवढ्या श्रीमंत घरात आपल्या गावातले दादा आणि उमा शोभणार नाहीत असं वाटलं असात. हा हे बघ पाहिलंस हिचं. ए लाले तू गप्प बस ग, उगाच सुतावर तर स्वर्ग कशाला काढतेस तू. अगं आपण कशाला असा विचार करायचा. मेघनाबाई बदलल्यात ना आता मग. आणि निशीवर किती प्रेम करतात बघितलंस ना तू. ह्या बघा कुणाची मती कधी फिरत ना ता सांगता यायचो नाही. हा ता काय खरा नाही हो. दादा वहिनी इल्याशिवाय ना खरा काय ता कळणारच नाही. हा श्रेनू तू निशीच्या घरी गेलास तेव्हा सगळं काही ठीक होतं ना रे. म्हणजे काही असं काही वेगळं असं काही वाटलं नाही ना तुला. आले आले वाटतं. अगो मंजू आम्ही काय म्हणतोय भाकरी तुकडा आणि पाणी घेऊन ये. हा निशी पहिल्यांदा माहेर येते तिच्यावरून भाकरी तुकडं ओवाळून टाकू वया ना. हा हो आणते. मंजू वकील आले तर तुम्ही वा पुढे, मी घेऊन आले. मी आले. बरोबर ठीक आहे. वेलकम वेलकम निशी, वेलकम. दे. निशी 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 अगं दादा मग काय झालंय. आज चला. निशी निशी व्हॉट हॅपन. अशी का अवस्था केलीस दादा. काय झालंय. काय झालंय निशीला. मावशी दादा सगळं ठीक आहे ना. वय तर आपल्या निशिक झाला तरी काय हा? तिचो चेहरो असू कशाक सुकलो हा. चला आज जाऊया. चल बाळा. ओय बाळा, निशीला खोलीत घेऊन जा. तिला काय हवं नको ते बघ. निशी चल. दादा असा काय. अरे तुम्ही गेल्या पावली परत कशा केलास. हा नाही म्हणजे आमका वाटला होता की तुम्ही 2 दिवस तरी राहू शाल आणि मग याल. हा नाही आणि ह्या असा काय झाला. ह्या निशीची अशी काय अवस्था. सगळं ठीक आहे ना. निशीच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडला. येताना सुद्धा प्रवासात गप्पा गप्पा होते. खूप घाबरली होती ती. अरे पण दादा तू काय बोलला काय नाही त्यांका. माका वाटलं निशी आली तर आनंदात असतात, पण तिची ही अवस्था बघवत नाही रे दादा. पहिल्यांदा बघते ते का मी असं. निशीने जास्त काही कोणाशी बोलायची संधीच दिला नाही.
आम्ही त्या घरात गेलो आणि निशी निशी दरवाजा उघड बघ बाहेर कोण आलाय. बापरे, एवढं सगळं झालंय आणि निशीने आपल्याला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. आणखीन एक गोष्ट आहे, निशीला दिवस गेले आहेत.